मंडळी, मागील काही दिवसात समस्त पुरुष वर्गांची मती गुंग करणाऱ्या घटना घडल्या। अतुल सुभाष असो किंवा मानव शर्मा असो, आपल्या बायकोच्या त्रासाला कंटाळून या दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली। फेमिनिझमच्या गावगप्पा मारणारे आपण भारतीय, आपल्याला खरंच फेमिनिझम समजलाय का? नाही म्हणजे फेमिनिझम म्हणजे नक्की काय? स्त्री पुरुष समानतेची स्वच्छ संकल्पना म्हणजे फेमिनिझम, की उगाच स्त्री म्हणून दरवेळी विक्टिम कार्ड खेळणे म्हणजे फेमिनिझम? नाही, मला वाटतं आपण सर्वांनी याचा गांभीर्यपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली। कारण 2 दिवसांपूर्वी या नकली फेमिनिझमने आणखी एक शिकार केली। कर्नाटकच्या प्रसन्न शंकरला त्याच्या पत्नीने मोठ्या रकमेसह घटस्फोट मागितला। पण या मागची खरी स्टोरी खूप धक्कादायक आहे। ती ऐकून कोणत्याही सभ्य माणसाचा प्रेमावरचा विश्वास सहज उडू शकतो। मित्रांनो, प्रसन्न शंकर यांची अमेरिकेत एक आयटी कंपनी आहे, जिचे एकूण बाजार मूल्य तब्बल 10 बिलियन अमेरिकन डॉलर आहे। यांचे एक छोटेसे सुखी कुटुंब होते। ते दोघे नवरा बायको आणि त्यांचा एक मुलगा, असा त्यांचा परिवार होता। पण अचानक त्यांच्या बायकोला काय अवदसा सुचली देव जाणे, तिचे एका तरुणाशी सूज जुळले। केवळ शरीराची भूक भागवण्यासाठी आपल्या पार्टनरशी प्रतारणा करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न केवळ प्रसन्नचा नाहीये। त्याच्या बायकोच्या जागी कोणी पुरुष देखील आपल्या बायकोशी चीट करू शकतो। पण पती पत्नीच्या सुंदर नात्यात एकदा का तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला की आयुष्याचे रणांगण व्हायला सुरुवात होते। या प्रकरणात खूप धक्कादायक गोष्टी समोर आल्या। त्याच्या बायकोने बॉयफ्रेंडला एक्सेल साईजचं कंडोम आणायला सांगितल्याचं संभाषण व्हायरल झालंय। नाही, मान्य, प्रत्येकाच्या शारीरिक गरजा असतात, पण म्हणून इतक्या हीन पातळीला जायचं? बर, गोष्ट इथं संपत नाही मित्रांनो। त्या विकृत महिलेने प्रसन्नवर पोलीस केस टाकली म्हणे। त्याच्याकडून तिला पैसे आणि कंपनीत हिस्सा हवाय। माणसाने इतकी पण पातळी गाठू नये। हे सारे कशासाठी? केवळ पैशासाठी आणि शरीराचे सोळे साजरे करण्यासाठी। अरे, लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना। अशा महिलांमुळे तरुणांना आता लग्न करायची भीती वाटू लागली। काय दोष होता प्रसन्नचा? त्याने प्रभू श्री रामांसारखे एक पत्नी एक वेचणी राहत आपल्या कुटुंबावर प्रेम केलं। त्याच्याजवळ खूप पैसा हाताशी असताना सुद्धा बाहेर कुठेही संबंध प्रस्थापित केले नाहीत त्याने। तो काहीही करू शकला असता, पण त्याने त्याच्या नात्याचे मूल्य जपले, त्याच्या नात्यात प्रतारणा केली नाही। मित्रांनो, प्रसन्न केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे। असे किती प्रामाणिक पुरुष आपल्या नात्यासाठी संघर्ष करत असतात। आपण त्यांच्या अडचणी कधी समजून घेणार आहोत? एक समाज म्हणून आपण या घटनांकडे संवेदनशील नजरेने बघणार का? आपल्या देशाला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांची परंपरा आहे। आपल्या कुटुंबातली प्रत्येक स्त्री आपल्याला सीतेसारखी कुटुंब वत्सल दिसते। आपल्या गावाकडे आजही एकत्र कुटुंब व्यवस्था नाही। तिथे नाते टिकवण्यासाठी वेगळे कष्ट नाही घ्यावे लागत, कारण घरातली वडीलधाऱ्या मंडळींचा तसा धाक असतो। त्या धाकामध्ये प्रेमाचा स्पर्श असतो। पण दुर्दैवाने आज शहरी भागात चित्र बदलून गेलंय। पण परदेशी संस्कृतीमुळे आपण सगळी नीतिमूल्य विसरलो आहोत। सत्याची चाड राहिली नाहीये। जोडपी आता व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करू लागली आहे। अहो, तिकडे परदेशात चालत असेल एकमेकांशी संघ, पण हा भारत आहे, भारत। इथल्या मातीत एकनिष्ठ प्रेमाच्या किती कहाण्या होऊन गेल्यात मंडळी। अलीकडे केवळ पैशासाठी नात्याला काळेमा फासणारी स्त्री जमात वेगाने वाढत आहे। अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घातला पाहिजे, तरच आपली लग्न संस्था अबाधित राहील। मुलींनो, क्षणभराच्या सुखासाठी लाख मोलाचं नातं नगागपणाला लावू। आणि व्हिडिओ आवडलाच आहे तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या झापक झुपक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।